पेबल्स मराठी. कोल्हा आणि बगळा. एकेकाळी बगळा आणि कोल्हा एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एकदा कोल्ह्याने बगळ्याला घरी जेवायला बोलवलं. बगळा घरी आला तेव्हा स्वयंपाक तयार होता. टेबलावर 2 बशात सूप ठेवलं होतं. कोल्ह्याने मिटक्या मारत सूप प्यायला सुरुवात केली, पण बशी उथळ असल्याने बगळ्याला काही ते सूप पिताच आलं नाही. कोल्हा म्हणाला, अरे मित्रा, तू सूप का पित नाहीस? तुला आवडलं नाही का? बगळा म्हणाला, नाही नाही, खूप छान आहे, पण मला आता भूक नाही. आणि असं म्हणून बगळा रागाने तिथून निघून गेला. थोड्या दिवसांनी बगळ्याने कोल्ह्याला घरी जेवायला बोलवलं. कोल्हा खूप खुश झाला. कोल्हा जेव्हा बगळ्याकडे आला तेव्हा जेवण तयार होतं. टेबलावर 2 सुपानी भरलेल्या सुरया ठेवल्या होत्या. बगळा मज्जेत सूप प्यायला लागला, पण कोल्ह्याला मात्र त्या सुरईत तोंड घालून काही सूप पिताच आलं नाही. आता बगळ्याने कोल्ह्याला विचारलं, काय कोल्हे भाऊ, तू सूप का पित नाहीस? तुला आवडलं नाही का? कोल्हा खूप रागवला आणि म्हणाला, या उंच सुरईत तोंड घालून मी सूप नाही पिऊ शकत. बगळ्याने कोल्ह्याकडे पाहिलं. कोल्ह्याला कळून चुकलं की काही दिवसांपूर्वी आपण बगळ्याशी कसं वागलो होतो. दोघांनी एकमेकांची माफी मागितली आणि ते परत मित्र झाले. तात्पर्य: या गोष्टीतून आपण हे शिकलो की नेहमी दुसऱ्यांशी नीट आणि चांगलेपणाने वागावं. पेबल्स मराठी.